राज्य विधानसभा के विशेष सत्र के तीसरे और आखिरी दिन सोमवार को नए अध्यक्ष का चुनाव किया गया। कोलाबा निर्वाचन क्षेत्र से भारी मतों से जीतने वाले राहुल नार्वेकर को लगातार दूसरी बार निर्विरोध विधानसभा अध्यक्ष चुना गया। सदन के सत्र में असली चर्चा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उनकी फिल्मी अंदाज को लेकर रही। राजन साल्वी की चुनौती विधानसभा अध्यक्ष पद के लिए थी, लेकिन जब से मतदाताओं ने उन्हें घर पर बैठाया है, कोई और आपके सामने खड़ा होने को तैयार नहीं है। शिंदे ने हॉल में पूछा, क्या नाना सही है? तो इसलिए मैं नाना पटोले का धन्यवाद देता हूँ, क्योंकि अपने नार्वेकर के लिए अध्यक्ष पद खाली कर दिया और गाड़ी वहां से शुरू हुई। फिर वह गाड़ी कैसी अपने वाक्य को लंबा करते हुए इसका श्रेय नाना को है। आप कितना भी कहे, श्रेय आपको है और हम मानते हैं कि यह सच है। तो नाना हमारे अच्छे दोस्त हैं। एकनाथ शिंदे ने कहा कि जो लोग मीडिया के सामने बोल रहे हैं उन्हें जाने दीजिए, लेकिन भले ही नाना नाना करते हैं, वह हमसे प्यार करते हैं। मुझे मत बताओ कि इसकी शुरुआत कहां से हुई। शिंदे के इतना कहते ही नाना भी अपनी हंसी नहीं रोक पाए। नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, शिंदे ने कहा। शिंदे और मुख्यमंत्री फडणवीस ने हॉल में हंसते हुए कहते दिखे कि इसलिए हम मूल को नहीं भूले। महोदय, गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी। कोण होतं? राजन साळवी होते। पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायलाच तयार नाही। आणि त्या नाना बरोबर ना, आणि त्यामुळे म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली। ती गाडी अशीच आणि याचा क्रेडिट तुम्हालाच आहे। किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे, आणि खरं मानणारे आम्ही लोक आहोत। बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत। मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे, ते जाऊ द्या, पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे। अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको। सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे। आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली, आम्ही कसं आहे, मूळ विसरत नाही। मूळ विसरला की तो, त्यामुळे आणि मगाशी कोणीतरी सांगितलं, राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत। सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे, त्यामुळे मला जिव्हाळा आहे त्या साताऱ्याबद्दल। 2022 मध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता। सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी टॉपचे वकील इकडे यायचे, काय या सर्व कायद्याचा किस काढायचे। आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळेत आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला। किती दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला, संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं। आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता, कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला, आपण दिलेल्या न्यायाला अनुसरून। अभिनंदन। तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का? नाना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये, नाना बघा काय तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता, लोकांची दिशाभूल होते, तुम्ही करत नाही, तुम्ही करता असं मी नाही म्हणत, परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही। आता बघा, म्हणाले काल 79 लाख मतं मिळाली शिवसेनेला, त्यांचे आले 57,000।
57 आमदार आणि काँग्रेसला मिळाली 80,000, 80 लाख त्यांना मिळाले 16. आता मी सांगतो बघा याच्यामध्ये हा मग नंतर बोलू का? 5 वर्ष आहे का त्याच्यावर भाषण नाही होत. त्याच्यावर भाषण नंतर. भाषण नाही होत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला नाना लोकसभेला 73,77,674 मतं मिळाली आम्हाला. किती? 73 लाख. आणि जयंतराव आपल्याला मिळाले 58 लाख आणि आम्हाला 7 मिळाले, तुम्हाला 8 मिळाले. मग आता आम्ही काय म्हणायचं? बरं, दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे, नाही तर लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानतात. लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे. आणि म्हणून 2,48,12,627 नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000 म्हणजे 2,48,00,000 आणि 2,50,00,000 2 लाखाचा फरक. तुम्हाला किती मिळाले खासदार? 31 आणि आम्हाला 17. मग तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेट? बॅलेटची मागणी करायला पाहिजे होती. बुलेट तेव्हा काय पाहिजे? तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले. नो बॅलेट, ओनली बुलेट. अरे असं